जाऊ द्या, त्यांना मागा खिचू नका, तुमच्या जण जमत नाही तुम्ही नको करा ना, मग दुसऱ्यांना करू द्या. म्हणून काय म्हणायचं, माझं गाणं काय म्हणते पहिलं गीत कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, क्या बात है, और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का, जितना मरना करेंगे उसी की, और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की, ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. आणि म्हणून शाहीर साहेबांनी सुद्धा माझ्यावरती एक प्रश्नाची मांडणी केली. प्रश्नाची मांडणी अशी की समीक्षा समितीमध्ये महात्मा फुलेंचे बाबासाहेबांनी 2 मुद्दे मांडले. समीक्षा समितीमध्ये महात्मा फुलेंचे बाबासाहेबांनी 2 मुद्दे मांडले. ते 2 मुद्दे कोणते, तर शाहीर साहेब जिथे कुठे असाल तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्यावं. ते 2 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता सामाजिक समता आणि अस्पृश्यता. सामाजिक समता आणि अस्पृश्यता, जाती आधारित भेदभाव यांना पूर्ण समाप्त करणे, दलित म्हणजे पिछडा वर्ग यांना बराबरीचा अधिकार देणे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा होता की शिक्षा आणि महिला सशस्त्रीकरण. शिक्षा आणि महिला सशस्त्रीकरण, शिक्षण यांना सामाजिक परिवर्तनाचा हत्यार म्हणजे शस्त्र मानणे, यासाठी संघर्ष करा, ह्या दुसरा मुद्दा. हे 2 मुद्दे बाबासाहेबांनी मांडले, ते महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि माझं गाणं काय म्हणते लक्ष नाही का, हेच विचारासाठी इथे मांडावं, प्रबोधनाचं काम करावं लागते, लोकांसमोर आपले विचार मांडावे लागतात. आणि मग सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीमबा, बौद्धोपासिका हिराबाई चक्रपाणी आमच्या काकूकडनं 50 रुपयाचं सप्रे मेड या गीतावरती आलेला आहे. हो सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ, हो जन्मास आले भीमबाळ, हो जन्मास आले भीमबाळ. पार्टीचे आन बादशाह आमचे लाडके गुरुजी, आमचे लांजेवार गुरुजी मुक्काम नागपूर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं दान या गीतावरती आलेलं आहे. आमच्या पार्टीकडून त्यांना सप्रेम जय भीम. तर काय म्हणायचं आहे की ज्यादा बात करते हैं वो नियत के अच्छे नहीं होते, ज्यादा बात करते हो नियत के अच्छे नहीं होते. अरे मन के उजले है पर वो दिल के सच्चे नहीं होते. जो सम्मान ना करे नारी जाति का यहाँ पाटिल, जो सम्मान ना करे नारी जाति का यहाँ पाटिल, वो बाबा भीमराव के कभी बच्चे हो नहीं सकते, कभी बच्चे नहीं होते. आणि मला म्हणायचं आहे एक माझं गीत काय म्हणते पहिल्या राऊंडचं. शाहीर साहेब दुया मा करू दमदार,
गुप्तदान आलेलं आहे, त्यांचे आभार मानतो, जय भीम करते त्यांना. बा आता शाहीर साहेबांना वाटलं हे तर महापुरुषाची दुय्यम आणि दमदार कायची करायला पाहिजे का? भाला बिचारी दुय्यम करायची आम्हाला? नाही नाही नाही. का मला शिवाद्याची दुय्यम करायची आहे? नाही. पण या ठिकाणी आपल्याला महापुरुषांचे विचार मांडायचे आहेत, पण तेही दमदार मांडायचे आहेत. तुम्हालाही मांडायचे आहेत, तुम्हालाही मांडायचे आहेत. छाती ठोकपणे या लोकांना सांगायचे बाबासाहेब काय होते, लोकांना सांगायचे सावित्रीबाई काय होते, लोकांना सांगायचे महात्मा फुले काय होते, लोकांना सांगायचे छत्रपती शिवाजी महाराज काय होते. अशी दमदार धूम आपल्याला करायची आणि म्हणून म्हणायचं आहे हो तू या करू दमदार, तू या करू दमदार, करू दमदार. महापुरुषांचे विचार सांगू जरा, महापुरुषांचे विचार सांगू जरा, महापुरुषांचे विचार. करने आए हैं ताल का बेताल, कि ना बकवास करने आए हम ना करने आए हैं ताल का बेताल. क्या बात है. कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. तो वैसा है मैं तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस, वैसा है मैं तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस. कि बगैर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, नहीं, बगैर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, नहीं नहीं. और अगर विचारों से सच्चा होता है अजीब नहीं होता. शायरी ये जन जागृति की मशाल है, शायरी ये जन जागृति की मशाल है. अपने मुंह से बड़ा ईमान से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे. गोवर्धनजी तांगडे खापरखेडा बहुजन आंदोलन कार्यकर्ता यांच्याकडून 100 रुपयाचा प्रमाणे देण्यात आलेला आहे. तसेच माझे भाऊ रोशन ठाकरे, कमलाकर ठाकरे आणि आदित्य शिंदे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा नाण्या देण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय भीम. हो हो शांती दिदाली तथागताने, शांती दिदाली तथागताने, महामायेच्या गौतमाने. शांती दिधली तथागताने, महामायेच्या गौतमाने. गौतम बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला. गौतम बुद्धाने शांतीचा मार्ग दाखवला. गौतम बुद्धाच्या घरी काय कमी होतं, बुद्धाच्या घरी काय कमी होतं. त्यांच्याकडे त्यांच्या शेतीमध्ये 1000 नांगर चालायचे. 1000 नांगर चालायचे. आमचे बाबासाहेब सांगतात की गौतम बुद्धाच्या घरी 1000 नांगर चालायचे.
यायचे, त्यांच्या घरी नौका चाकरांची काही कमी नव्हती. पण माझ्या गौतम बुद्धांनी आपल्या घराचा त्याग केला. का गृहत्याग केला? निवड एका पाण्याच्या वादावरून की त्यांना दुःख काय दुःख काय येतं, दुःखाचं निवारण करण्यासाठी ते घराच्या बाहेर गेले. कोण? गौतम बुद्ध. आणि त्यांना शांतीचा मार्ग म्हणजे त्यांना दुःखातून सुखाची सुख शोधायचं होतं. म्हणजे हे दुःखी मयत जाते हे मेलेले माणसाच्या मागे दुःख का बरं असते, म्हणजे मेलेले माणसं घेते मेल्यावर दुःख का होते, हे दुःख शोधण्यासाठी म्हणजे त्यांनी आपला गृहत्याग केला. निवड एका म्हणजे पाण्याच्या वादावरून. पण गौतम बुद्धाकडे किती शांतीचा मार्ग होता. त्यांना लोक काही जरी बोलले पण गौतम बुद्ध कधी त्यांना अपशब्द काढत नव्हते लोकांना. त्यांनी कधी शस्त्र उचललं नाही, फक्त वाणीतून आपल्या वाणीतून लोकांना समजवायचे. अंगुलीमाल सारख्या जेव्हा एवढा तो हत्या करणारा माणूस लोकांचे हात मुंडके कापायचा. मुंडके अंगुलीमालाचा इतिहास माहिती आहे, तो फक्त बोट नाही कापायचा, अंगुलीमाल मुंडके कापायचा. मुंडके 99 मुंडके त्याचे कापून झालेले होते. 100 मुंडके त्याला लागत होतं, तर 100 मुंडके तो आपल्या आईचा कापायला जाणार होता. बरोबर आहे? तर तो 100 मुंडके त्याला पाहिजे होते, तर तो 100 मुंडके लक्षात राहिले पाहिजे म्हणून तो त्या लोकांचे एक बोट कापून ठेवायचा आणि त्या बोटाची माळ आपल्या गळ्यामध्ये ओवायचा की आता किती मुंडके झाले, 90 झाले ना, मग 90 बोट दिसायला पाहिजे. त्याला मुंडके का लक्षात राहिले असते का? तेवढा मोठा काल म्हणजे तो अंगुलीमाल, हिंसावादी अंगुलीमालाला जेव्हा बुद्धाने आपल्या जागेवर बसवून त्याला शांतीचा मार्ग दिला आणि त्याला अहिंसक बनवलं, तर कमी ताकद असेल आमच्या बुद्धामध्ये? कमी ताकद असेल का? आणि म्हणून काय म्हणायचं आहे? हो शांती दिदाले